नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्यामधील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. कारण बहिणींनो, खूप दिवसांपासून तुमचा ठिकाणी एकच प्रश्न आहे की सर, आता आम्हाला ठिकाणी जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले आहे, तर आम्हाला आता फेब्रुवारीचे 1500 रुपये कधी मिळणार, याविषयी माहिती सांगा. तर बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करा बरं. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्यामधील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे रखडलेले जे काही हप्ते होते ते हप्ते आता 8 मार्च 2026 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. म्हणजेच बहिणींनो, तुम्ही जर बघितलं तर 8 मार्च रोजी काय आहे, जागतिक महिला दिन आहे. तर ह्या दिवशी महिलांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये मिळू शकतात, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. कारण सरकारचं जर तुम्ही बघितलं आत्तापर्यंतचा इतिहास लाडकी बहीण योजनेचा जर बघितला तर सरकार काय करतं, बहिणींना पैसे एखादी सण या ठिकाणी पाहून देत असतं. जसं की आषाढी एकादशी होती तर त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे आले होते. नंतर रक्षाबंधनच्या टायमाला सुद्धा तसंच झालं. आता तुम्ही बघितलं असेल संक्रांत होती, मकर संक्रांत, तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पैसे आले होते. म्हणजे सण जर जवळ आला तर त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे पाठवले जात असतात. त्याच प्रकारे आता फेब्रुवारी महिन्यात संपलेला आहे, हा मार्च महिना सुरू आहे आणि या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला आता पैसे कधी द्यायचे, काही या ठिकाणी सण आहे का, तर सरकार काय करणार आहे, तर महिला दिन हा खूपच चांगला दिवस आहे. कारण महिलांचा सन्मान ह्या दिवशी झाला पाहिजे आणि लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आहे, म्हणून ह्या दिवशी तुम्हाला ठिकाणी पैसे येऊ शकतात. 8 मार्च रोजी तुम्हाला पैसे येऊ शकतात, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आणि जर का बहिणींनो 8 मार्च रोजी तुम्हाला पैसे आले नाही तर ते पैसे कधी येतील त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार 8 मार्च रोजी तुम्हाला पैसे येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता बघा, तुम्ही बघू शकता साम टीव्हीच्या वृत्तानुसार ज्या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तांत्रिक कारणामुळे मिळाला नव्हता त्यांना आता एकत्रित लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच सांगायचं येतो साहेब की ज्या बहिणींना फेब्रुवारीचा आणि जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना टोटल 3000 रुपये मिळणार आहे. तर अशा किती बहिणी कमेंट करून सांगा बरं की त्यांना जानेवारीचे पैसे आलेले नाही आहे. ज्यांना आलेले नव्हते त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे. आणि जर का तुम्हाला जानेवारीचे पैसे आले असतील तर कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचे पैसे आलेले आहे. ज्या बहिणींना आले असतील त्यांनी आले लिहून पाठवा आणि ज्यांना आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. तर त्या बहिणींना टोटल 3000 रुपये मिळणार आहे आणि ज्यांना आलेले असतील त्यांना लगेच 1500 रुपये पाठवले जाणार आहे फेब्रुवारी महिन्याचे. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं अद्याप KYC पूर्ण केलेले नाही आहे त्यांचे पैसे हे अडकू शकतात. म्हणजेच काय, जर तुम्ही KYC केले नसेल तर तुमचे पैसे मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, 8 मार्च रोजी कोणाला लाभ मिळणार आहे, तर जे थकीत हप्ते ते सर्वांना मिळणार आहे. बघा, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते पण जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाहीत त्यांनासुद्धा 8 मार्च रोजी हे पैसे मिळू शकतात. त्यांना या तारखेला थकीत हप्त्यासह पैसे मिळतील, अशी माहिती समोर आलेली आहे. नंतर पात्र लाभार्थी म्हणजेच काय, केवळ बँक खाते, आधारशी लिंक असलेल्या आणि कागदपत्रांची पूर्तता केलेल्या महिलांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. इतर कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाही आहे. प्रतीक्षा यादी म्हणजेच काय, तर ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या आणि त्यांनी त्या दुरुस्त केलेल्या आहेत अशा महिलांनासुद्धा या योजनेच्या लाभाच्या कक्षामध्ये आणले जाईल. म्हणजेच त्यांनासुद्धा हा हप्ता मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे बहिणींनो की तुम्हाला आता लगेच फेब्रुवारीचे 1500 मिळणार आहे. आत्ताच तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहे, आता लगेच पुन्हा एकदा तुम्हाला फेब्रुवारीचे सुद्धा 1500 रुपये मिळणार आहे. ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तारीखी मी सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.